आणि जो चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी जो मॅच होणार आहे तो 3 ओव्हरचा होईल, हे देखील लक्षात घ्या. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचं जो पारितोषिकासाठी मॅच होईल ती 3 ओव्हरची असणार आहे. असं आता बॅट्समॅन येणं गरजेचे असतील कारण फिल्डिंग सेट झालेले आहे. अजूनही तापतं ऊन आपल्याला पाहायला भेटत आहे आणि या तापत्या उन्हामध्ये अजूनही एक मोठा गरमागरमीचा मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जिथे एका बाजूला जर पाहायला गेलं तर शहापूर तालुक्यामधील आदिवासी पोलमधील एक दादा संघ नेहमी ज्यांचा बोलबाला शहापूर तालुक्यामध्ये राहिलाय तो कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीम आपल्याला पाहायला भेटते, जिथे की महत्वाचा टॉस जिंकला आणि मग टॉस जिंकल्यानंतर तो घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आता फिल्डिंग करतायत लाखिवली बी टीम. भिवंडी विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल. ऑलरेडी एक संघ जाऊन पोहोचलाय आणि तो संघ आहे मनोज 11 चिंचपाडा. पहिला चेंडू आणि ती झाली दांडी गोल. झटका क्रमांक पहिला इथे मिळते निशांत गडगला ही विकेट. शून्यालाच पहिला झटका देत असताना मैदानाच्या आतमध्ये याही मॅच मध्ये तो राजेश बांगरेचा कोणताही इफेक्ट पडलेला नाहीत. स्कोर कार्ड वरती तो इफेक्ट टाकता आलेला नाही. ती सुरुवात दोन्ही मॅच मध्ये मिळून देता आलेली नाहीत. आणि आता महत्वाचा खेळाडू सँडी डोळस मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म फलंदाज आहे. फुलटॉस करून बसले होते, क्रॉस बॅटेडने खेळा, फटका चांगला आहे, गरंगळत बॉल निघाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगामध्ये आलाय, तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. मैदानाच्या आतमध्ये बॉल अडवला गेला, तोपर्यंत घेऊन जातील 2 धावा. सुरुवात होत असताना कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीमची सुपर 5 चा थरार. मित्रांनो तुम्ही आदिवासी चषकाचा पाहतात, एक मॅच आपण सुपर 5 चा पाहिला, तिथे मनोज 11 चिंचपाडा संघाचा तो जय जयकार झालाय. सुपर 3 ला तो पोहोचलाय. आणि दुसरा एक संघ आपण पाहिला तर शिवण्णा स्पोर्ट्स धामणी संघ सुपर 3 मध्ये पोहोचले आहे. आणि आता एक टीम येईल, उसळी घेणारा बॉल, तिथे कनेक्शन राहिलेलं नाहीत. अजून एक चांगला चेंडू येतोय. तिसरा संघ सुपर 3 चा कोणता असेल, उंबरमाळी की लाखिवली बी की उंबरमाळी संघ. सध्या तरी ती चुरस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मॅच. पहिल्या ओव्हरला 3 बॉल हाताळलेत आणि धावा झाल्यात फक्त 2. फुललेंतुदा हात खोलण्याची संधी नाही, परंतु धाव काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि तोपर्यंत रिस्की सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 3 धावा धावफलकामध्ये पाहायला भेटत आहे. थोडासा वेळ घेतला फिल्डरनं आणि त्याचा फायदा घेतलाय सँडी डोळसनं. या मॅच मध्ये पाहूयात बेस वर्सेस बेस बाटेल आहे. शहापूर तालुक्यातील दादा संघ आणि भिवंडी विभागातील एक दादा संघ पाहायला भेटतोय. परंतु इथे काय गोलंदाजी राहिल्या प्रत्येक मॅच मध्ये. निशांत गडगनं प्रत्येक वेळेस टीमला सुरुवातच अगदी धमाक्यामध्ये करून दाखवली आहे. गोलंदाजीमध्ये ॲज अ स्ट्रायकर बॉलर खूप चांगली कामगिरी करतो. आणि सध्या तरी आता 5 बॉलला फक्त 3 धावा आलात. अंतिम बॉल बाकी आहे. 4 ओव्हरचा मॅच.
मैदानाच्या आतमध्ये सुपर 3 साठी ही चुरस चालू आहे. क्रॉस बॅटेडने खेळायचा होता. लेंथ लाईन चांगली आहे. प्लॅन मिस. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आलात फक्त 3 धावा. मनोज सुतारवरती वार केला गेलाय आणि तिथे चेंडू बीट करून निघालाय. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सँडी डोळसचा हा 4 महत्वाचा चौकार. साठी आपण पाहत आहोत 300 रुपये आहेत. आता तर हा फुल टॉसच होता. गती परिवर्तन केलं होतं. स्लो हाताळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. लेंथ मिस केली. नाराज आहे स्वतःवरती सँडी डोळस. डॉट बॉल येतोय. क्रॉस बॅटेडनं आता ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटते मिड विकेटला. चांगला स्ट्रोक आहे. बॉल फेकी केली जाईल. 2 साई कॉल दिसतोय आणि आता तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्टिक मिस झाल्यात आणि आता 2 धावा घेऊन जात आहेत सँडी डोळस. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 9 बॉलला 90 झाला. 4 ओव्हरचा मॅच पाहत आहोत. योगेश टेनिस क्रिकेट.in ची खूप सारी मेहनत या नियोजनाला आपल्याला पाहायला भेटली आहे. स्पेशली आम्ही कृष्णा भोईर सरांचं खूप आभार व्यक्त करत आहोत. आमच्या कॅमेरामॅनांचं सगळे जे होते त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि असा दिवस आभार मानण्याचा आहे. खूप सारी मेहनत 10 दिवसामध्ये सगळ्यांची राहिलेली आहे. ऑफिशियल टीम स्पेशली ऑफिशियल टीमचंही खूप महत्त्वाचं योगदान राहिलंय. आलेले एक सिंगलच्या मदतीनं 10 ऑन बोर्ड. डबल डिजिटला स्कोर कार्ड. विकेट गेली आहे. 1-0ला ती विकेट मिळाली होती आणि आता पार्टनरशिप होत असताना पुल करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न होईल परंतु चेंडू नो मॅन्स लँडला पडतो आणि बॉल उचलून फेकी केला आहे. तोपर्यंत अजय पिचरच्या खात्यामध्ये 2 धावा. 2च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 12. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी पुढचा मॅच होणार आहे. त्याचमुळे लक्षात घ्या काठीसापाडा टीम समर्थ 11 काठीसापाडा टीम आपल्याला खेळायचा आहे. या मॅच मधून जो संघ सामना गमावेल त्यांना ती मॅच खेळावी लागेल. समर्थ 11 काठीसापाडा टीमच्या विरोधामध्ये विपक्षामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या. ओव्हर क्रमांक समाप्त झाले आहे. 2 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलक फक्त 14 धावा. क्रॉस बॅटेडनं मारलाय. आता उंच गेलाय. यावेळेस डिसिजन मिळेल का? चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत
सोपवला गेला हातामध्ये आणि आता मिळते आहे ती विकेट फलंदाज बाद. तन्मय भांगरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 15 2 विकेट गेल्यात. हो हो नो लुकचा अंदाज फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला दिसतोय. चेंडूला पाठवलं गॅप बंद बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द डे. चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल. यस इट इज मॅक्सिमम. षटकार. थँक्यू डुशे. काय अफलातून स्ट्रोक होता. डोळ्यांचा फाटा फेडणारा फटका पहा. पूर्णपणे लो लुकचा अंदाजच होता त्याच्यामध्ये. पायावरती हाताळण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर. बॉल न केला हवाई सफर. आणि आता तन्मय भांगरेचा पहिला ब्लास्ट षटकार आलाय. धावा झाला 21. चांगली बॅटिंग व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या मॅच मध्ये तो नव्हता, आता तो आलाय. आणि आता सध्या तरी ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली होते. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता वेगळं करण्याचा प्रयत्न. स्विंग शीट करायचं होतं. टायमिंग फसलंय. कोणतंही कनेक्शन राहिलेलं नाही. वेगामध्ये अजून एक चांगला बॉल. बेस वर्सेस बेसचं बॅटल. साईल खरपडेच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहतो तन्मय भांगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 21 धावा झाल्यात. 2.4 खेळ समाप्त झालाय. अजून देखील आपण पाहत आहोत बॉल बाकी आहेत या ओव्हरचे 2. पाहूयात काय घडेल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. आता फसवलाय. बॉल उंच गेलाय. फिल्डर आला आणि काय जजमेंट राहिलंय. तो आलाय कुठून आणि तो झेल पकडलाय त्याने कुठे, हा प्रश्नच राहिला. आणि काय एफर्ट दिलेत. व्हेरी गुड कॅच. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये तो तन्मय आल्यानंतर तो इफेक्ट पडेल, परंतु तो षटकार आला आणि त्यानंतर ते साहिल खरपडेनेही ते प्रत्युत्तर दिलंय. मिळाली विकेट. 21 ला तिसरी विकेट. निशांत गडेचं कौतुक होईल. काय अफलातून एफर्ट राहिले त्यांनी. आता राहिला अंतिम बॉल. नक्कीच आपण पाहत आहोत आमचे सन्माननीय आदरणीय एकनाथ नामदेव आवटे साहेबांकडनं पुन्हा एकदा आमच्या या ऑफिशियल जिथे आमचे कॉमेंटेटर विकीजी शेवाळे आणि आम्हाला, आणि त्यानंतर आमचे ऑपरेटर कृष्णा भोईर सरांना, आणि त्यानंतर आमचे डीजे अक्षय सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्याचमुळे आम्ही त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करत आहोत. टोकर खानचे आमचे सन्माननीय एकनाथ नामदेवजी आवटे साहेब यांच्याकडनं ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत आलेला आहे. खूप अगदी पाहायला गेलं तर क्रिकेटवरती नेहमीच प्रेम राहिलं आणि आता आमच्या ऑफिशियल टीमवरती ते स्पेशली त्यांचं हे प्रेम आम्हाला व्यक्त होताना पाहायला भेटतं. मिस फिल्डिंग. इथे आपण पाहत आहोत चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधा सोपा चेंडू सोडलाय आणि आता मिळाला 4 चौकार.
ओव्हर क्रमांक समाप्त झाले आहेत 3 आणि आता 3 ओव्हर नंतर धाव फलक 25 धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. 3 विकेट गेलात. जोडी पाहायला भेटते सागर कटुल आणि सँडी डोळश्री मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीम विकेट जी शेवाळे सरांकडनं आणि आमच्याहीकडनं त्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतात. आमच्यावरती दाखवलेलं प्रेम या स्पर्धेच्या अंतर्गत अगदी आपण पाहतात आमचे सन्माननीय एकनाथ नामदेव आवटे साहेब यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करत आहोत. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच पद्धतीने क्रिकेटला नेहमीच त्यांनी जपलेलं आहे. क्रिकेटवरती प्रेम दाखवत आहेत. काही मान्यवर खेळाडूंवरती प्रेम दाखवत आहेत, परंतु आमचे हे मान्यवर आमच्या ऑफिशियल टीमसाठी, कारण त्यांना जाणीव आहे. ऑफिशियल टीम म्हटली तर मेहनत खूप असते. मग आमचे ऑपरेटर असतील कृष्णा भोईर सर, आमचे डीजे वाले असतील अक्षय सावंत सर, विकी शेवाळे सर आणि आम्हाला 100 रुपये कॅश प्राईज आलेले आहेत. मनापासून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि आता सध्या तरी 4थी ओव्हर चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये हरेश वजरे आपल्याला पाहायला भेटतो. पहिला चेंडू डॉट बॉल. अजून एक चांगला बॉल. याही वेळेस आपण पाहत आहोत तो डॉट बॉल येतोय सँडी डोळसच्या विरोधामध्ये. गेल्या मॅच मध्ये काय अफलातून इंडिव्हिज्युअल 47 धावसंख्येशी एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळी या खेळाडूने दाखवली होती, परंतु या मॅच मध्ये थोडासा स्ट्राईक रेट कमी वाटतोय. वाढवावा लागेल. अंतिम ओव्हर चालू आहे. 25 धावा झाल्यात. 4 बॉल बाकी राहिलेत. पाहूयात पुन्हा एकदा हरेश वजरे पुढे जाऊन खेळायचा होता. अजून एक प्लॅन मिस. डॉट बॉल. धावा यायला थांबल्यात. 3 बॉल झालेत. 1001 रुपयाचे कॅश प्राईज सन्माननीय बंटी दाभाडे साहेब यांच्याकडनं. लगातारचे 3 षटकार जरी इथून आले तर बंटी दाभाडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1001 रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाईल. पाहूयात येतील का ते षटकार. 25 झाल्यात. हरेश आता थोडासा थांबलाय. रणपुरीदम मध्ये थोडासा अडथळा आलाय. अभिजित सावंत सरांची खूप सारी मेहनत या नियोजनाला पाहायला भेटली आहे. त्यानंतर आमचे हेमंतजी तावडे सर असतील, शेख सर असतील. सँडीनं जर ते लगातार 3 6 मारले तर सँडीसाठी ते कॅश प्राईज आहे. पाहूयात. बॅटशीकडे मागे चाललाय. नशिबाची साथ मिळेल. षटकार नाही परंतु चौकार टीम साठी खूप महत्वाचा आलाय. संजीवनी प्रदान करणारा या 4 चौकार. आलाय 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 आणि इथे आता निघालाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार. आदिवासी चषकाचा हा षटकार. संघाचे संघ मालक वैभवजी दात्रेक साहेब यांच्याकडनं कॅश प्राईज झालं. या बॉलला जर षटकार आला तर सँडी डोळससाठी रोख रक्कम 501 रुपयाचे कॅश प्राईज झालं. पाहूयात. 35 झाल्यात. अंतिम बॉल आहे. महत्वाचा चेंडू आहे. सँडी डोळसनं आता 10 धावा काढल्यात. चौकार षटकार मारलाय. धावा झाल्यात 35. फायटिंग टार्गेटकडे वाटचाल झाली आहे. अंतिम बॉल वरती षटकार आला. वैभव दात्रेक साहेब यांच्याकडनं 501चं कॅश प्राईज. बॅटशीकडा मागे चाललाय. पुन्हा षटकार नाही परंतु चौकार आलाय आणि आता टार्गेट चांगलं सेट झालंय. धावा झाला धाव फलकावरती 39 आणि मॅचला करायच्या 40. जिथून बक्षिसांची खैरात चालू झाली तिथून त्या धावा यायला सुरुवात झाल्या. धावा खोऱ्यात आल्यात आणि आता चांगलं टार्गेट 39. मग आता वैभव दात्रेक साहेब विचार करत असतील जर लवकर थोडंसं अनाउन्समेंट झालं असतं तर टीमला योगदान मिळू शकलं असतं. चला 39 झाल्यात. पार्ट ऑफ जोक. आणि आता वळीयात 39 झाल्यात आणि आता 40 करायचे आहेत. 40चं टार्गेट. ओके 40चं टार्गेट आहे. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीमने 39 काढल्यात आणि आता 4 ओव्हरला तर 40 करायचे आहेत. खूप चांगला मॅचची समरी आपल्याला सध्या स्क्रीनवरती दाखवली जाते.
सँडी डोळसनं 14ला 25 काढल्यात, जिथे खूप चांगलं योगदान दिलं. फक्त एकच खेळाडू हा डबल डिजिटला पोहोचलाय. तन्मयनं 6 काढल्या 3 बॉलला. सागर कटुलेनं या मॅचमध्ये आपण पाहत आहोत 1 बॉलमध्ये 4 काढल्या. त्यानंतर अजय पिचडनं या मॅचमध्ये 4 धावा काढल्यात. गोलंदाजी अनालिसिस जर पाहायला गेलं तर निशांत गडेचं पहिलं षटक 3 धावसंख्येचं होतं. मनोज सुतारनं 11 धावा खर्च केला. हरीश वझरेनं 14, साहिल खरपडेनं 2 विकेट घेतला आणि 11 धावा खर्च केला. अशा पद्धतीनं मॅचची समरी आपल्याला पाहायला भेटते. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आणि धावा झाल्यात 39. आता 40 करायचे आहेत. आयवार साठी रोख रक्कम 301 रुपयाचे कॅश प्राइज झालेला आहे. प्रेक्षक आहोत, तयारीला लागा. ऋतिक गडव देतोय, त्याच्या सोबतीला साहिल खरपडे येतोय, परंतु दुसऱ्याही बाजूला तितकंच गोलंदाज अटॅकिंग राहणार आहे आणि सामना खूप सध्या तरी सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा आपण पाहत आहोत. 2 तगडे संघ आहेत, 2 मजबूत संघ आहेत. चला गाडीचा आरसा खाली करायचा आहे. डीप, चला लेग साइडला, स्क्वेअर लेग मध्ये. ओके, ओके. चला आपण जाऊयात. 39 झाल्यात. पहिला चेंडू वेगामध्ये हाताळला, खूप चांगला बाउन्स मिळाला. टेक ऑफ घेणारा बॉल तन्मय भांगरेच्या सोबतीला अगदी समोर खेळाडू पाहायला भेटतोय. बॉलिंग मार्क वरती तन्मय भांगरे आणि बॅटिंग करणारी टीम पाहता होता लाकिवली बी. साहिल करपडे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायक एंडला ऋतिक गडग सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली होते तन्मयकडनं. हो 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 हो, आणि इथे निघत या वेळेस आपण पाहतो तो निघून चाललाय आणि आता तिथे मिळेल सगळ्यात महत्वाची मॅचची गोल्डन विकेट. साहिल खरपडे बॅक टू द डग आउट. ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला साहिलची पाहायला भेटली, कारण तो पंचांना न पाहता निघून गेलाय. पंचांचा निर्णय आलेला नव्हता, परंतु तो निघून गेला आणि महत्वाची ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट सध्या तरी त्यांनी दाखवली. हे मोठ्या खेळाडूचं ते वैशिष्ट्य असतं. जेव्हा स्वतः बाद झाल्यानंतर तो निर्णयाचा क्रॉस बॅटीने मारलाय. पाहूयात काय घडेल, काय घडेल इथेही, आणि आता गॅप मध्ये निघालाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. मनोज सुतार सवार, चेंडू सीमा पार, चौकार.
हो इथे अपरकट फटका चांगला आहे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 300 गमावले. षटकार आलाय. काय अफलातून इनसाइड आउटला खेळलेला तो स्ट्रोक. प्रेक्षक आहो 300 तुम्ही गमावलेत. झेल पकडा. आजचा दिवस आजची मजुरी ती सुटू शकते. त्यामुळे तो प्रयत्न सातत्याने करत राहत चला. 10 धावा झाल्यात. हो चमत्कार करणारा बॉल होता हा. जास्तच वळण यावेळेस उचली घेतोय. वाईट बॉल बसाने कळलेला आहे. जास्तची हाईट मिळाली आणि त्यामुळे तो वाईट बॉल आणि आता 1 फॉर दी ओव्हर ही ग्वाही दिली जाईल गोलंदाजाला. टोटल स्कोर कार्ड 11 ऑन बोर्ड. बरोबर त्या 10च्या सरासरीनं पोहोचायचं आहे दाखवली बी टीमला. कारण 40 धावसंख्येचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. समोर होता याही वेळेस लॉफ्टेड हिट आहे. आता 300 हातात येता येता राहिले. छातीवरती घेतले. तुम्हाला पैसे हातामध्ये घ्यायचे आहेत. मग तो बॉल देखील तो हातामध्ये तुम्हाला कॅच पकडायचा आहे. तुम्ही छातीवरती पैसे घेऊ शकत नाहीत. तो बॉल छातीवरती घेतलाय आणि आता ते 300 गमावलेत. प्रेक्षक हो खूप मोठ्या संध्या तुम्ही गमावतात. फक्त तुम्हाला 1 ते 2 किंवा 3 जर झेल तुम्ही पकडली दिवसाला तर तुमची रोजीरोटी खूप मोठी होऊ शकते दिवसाची. क्रॉस बॅट मारला. याही वेळेस संधी कमी आहे. वॅकेंड एरिया चेंडू निघालाय. मनोज सुतारच्या बॅटमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4. पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहोत या दुपारच्या सत्रामध्ये लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जानूजी हिरवे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यांचं पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज पाहुण्यांची मान्यवरांची खूप उपस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. पहिल्या ओव्हरला आला 21 आणि आता सामना थोडासा सोपा वाटतोय. 18ला 19च करायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज. सामना खूप सोपा होत चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जी बॅटिंग राहिली आहे धुवाधार. पहिली विकेट साहिल करपडेची गेली. मग असं वाटलं की आता तो टर्न मिळू शकतोय. चला बॉलची मागणी होते. चला नवीन बॉल एखादा पोहोचवायचा. लगेचच मॅच बॉल येतोय कदाचित. ओके मॅच बॉल आलाय. ऋतिक गडद आता स्ट्रायकर एंडला. प्रेक्षकांच्या आता तिकडे फिल्डिंग लागलेली आहे मागे. ज्या पद्धतीनं ग्राउंडमध्ये फिल्डिंग आहे. ग्राउंडमध्ये थोडेसे कमी फिल्डर आहेत परंतु बाहेर पहा ती फिल्डिंग लागली आहे. उन्हामध्ये ते थांबतायत रखरखता उन्हामध्ये कारण जाणतायत कधीही बॉल येऊ शकतोय. आल्यानंतर पकडायला विसरू नका. मात्र पकडला तर 300 रुपये घेऊन जा. आणि तिथे आता सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला ऋतिक गडद. 18ला 19 सामना सोपा झालाय. अजय पिचल बॉलिंग मार्ग वरती येतोय. मॅच मध्ये यू टर्न घेतला जाईल का पाहूया. ती गोलंदाजी होईल का. त्या विकेट येतील का या ओव्हरला. समोर खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये. पंचांवरती तो मारा झालाय. पंच बाल बचवलेत. तोपर्यंत एक सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 22 झालात. 17ला 18 करायचे आहेत. आज आमचे राज मेंगाळ साहेब यांची उपस्थिती पाहायला भेटते. साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सतराला 18 करायचे आहेत. पूर्ण दिवसाची मेहनत आज खऱ्या अर्थानं सार्थक होत चाललेली आहे. पाहता पाहता आता दुपारशाही सत्रामधनं आपण संध्याकाळच्याही सत्रामध्ये जाणार आहोत आणि तिथे काही खेळाडूंचे स्वप्नही आता कंप्लीट होत चाललेले आहेत असंही दिसतंय. आणि काही एक टीमचंही ते स्वप्न कंप्लीट होणार आहे. टायटल महत्वाचं असणार आहे या स्पर्धेचं आणि ते टायटल कोण जिंकेल त्यासाठी या मॅचेस सध्या तरी चालू आहेत. आलेले एक सिंगल 23 झाल्यात आणि आता मॅच मध्ये राहिलेत 16ला 17. 16 बॉलला 17 करायचे आहेत. एक फटका पूर्णपणे विजयाच्या समीत घेऊन जाणार आहे टीमला. पाहूयात. ऋतिक गडद सध्या तरी परिस्थिती जाणतोय. सिंगल डबलला काम बनतंय त्यामुळे ती जोखीम घेत नाहीत. आता हा बॉल वाईट बॉल.
एक्साची मदत देत आहेत आणि आता धावा झाल्यात धाव फलकावरती 24-40चा चेस आहे. 16ला 16 करायचे आहेत. आज आमचे प्रतीक हरड यांनी नाराज केलं टीमला पूर्ण आणि आमच्या अभिजित सावंत सरांनाही नाराज केलं. जिथे अपेक्षा खूप साऱ्या होत्या परंतु अजून देखील चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी ती फाईट पाहायला भेटेल तिथेही अपेक्षा त्या आहेत. ओहो लॉफ्टेड हिट खोदून काढलाय चेंडूला फेकून दिलाय. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर बॉल झाला चुमांतर. यावेळेस आलाय ऋतिकडेचा अजून एक कडक षटकार. षटकार आला आणि आता धावा झाला 30. 15ला आता 10 करायचे आहेत. अशेजी हिरवे साहेब यांची उपस्थिती त्यांच्या सोबतीला हिरवे सर त्यांची उपस्थिती आणि आता फुल टॉसला फुल टोल वसूल. चेंडू बाउंड्रीला ईशा बाहेर. सामना समाप्तीच्या मार्गावरती चाललाय. वरती धाव फलक. यस आणि इथे मिळाली ती विकेट. लाऊड अपील होती आणि आता ती स्वीकारली जाते. बनसांकडनं मिळेल ती ऋतिक गणेशची विकेट. परंतु मॅच मध्ये अगदी पाहत आहोत फक्त 13 बॉल करायचे 4. सामना सोपा करून ठेवलाय. आपण पाहता ऋतिक गणेशचे सख्खे भाऊ आहेत आणि सध्या तरी ते आता बॅटिंग साठी येत आहेत. अजून एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामना सोपा झालाय. 13ला 4 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो सामना सोपा पूर्णपणे करून ठेवलाय कारण ऋतिक गणेशच्या बॅट मध्ये आलेले 2 बिग ब्लास्ट आपण पाहिलेत. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. खूप चांगला तो आपण बॉल पाहत आहोत आणि आता वळण घेणारा चेंडू निघाला बाहेर. विकेट कीपर कडे आला डॉट बॉल आणि आता सामना 12 बॉल करायचे 4. हलकासा प्लेसमेंट गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू निघाला पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय. सिंगल मिळाली नाही. आता सध्या तरी मनोज सुतार धावत होता परंतु थांबवलाय. सामना सोपा आहे आणि तिथे आता 11ला करायच्या 3 धावा. सागर कर्टुले येतोय. दुसरं षटक थोडंसं अजयचं महागडं राहिलंय त्यामुळे मॅच ती थोडीशी मजा कमी झाली आहे. परंतु जर मॅच रोमहर्षक अवस्थेमध्ये पुन्हा आणायचं असेल या ओव्हरमध्ये त्या विकेट घ्यावा लागणार आहेत. अगदी नक्कीच आपण पाहत आहोत अन्य देखील पाहुणेवर यावेळेस या सत्रामध्ये पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. आमचे सन्माननीय सौरभजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. असं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिरवे साहेबांचे होणारे जावई आज एकदा पाहायला गेलं तर आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि सध्या तरी सामना वन साइड होत चालला असं दिसतंय कारण आता 10ला कक्त करायच्या 2. 10 बॉलला 2 धाव संख्येची गरज. प्लेसमेंटच्या नादामध्ये होते. हा बॉल पूर्णपणे वळण घेणारा होता. लेग कटवर खूप चांगला हाताळलाय. डॉट बॉल होतोय. 9ला आता 2 करायचे आहेत.
सौरभजी पवार साहेबांच्या सोबतीला अगदी आपण पाहतात आमचे स्वप्नीलजी मोरे साहेब यांची उपस्थिती पाहायला भेटत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. अजून एक चांगला चेंडू येतोय. 9 मध्ये करायचे आहेत, सॉरी 8 मध्ये आता करायचे आहेत 2. अंतिम ओव्हरला तो मॅच नेला जाईल का पाहूयात सागरकडनं. प्रयत्न तो तोच आहे, अंतिम ओव्हरला तो सामना न्यायचा आहे. आणि आता वेट करावं लागेल तिथे. आता पुन्हा एकदा मिळाली ती विकेट. फलंदाज बाद. महेंद्र पागे आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये येत असताना. 7 ला 2 करायचे आहेत. 7 ला 2. आता प्रयत्न सागरचा तोच आहे की त्या 2 धाबा शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत ठेवायच्या आहेत आणि कदाचित जर ते करून दाखवलं तर एक यशस्वी षटक मानलं जाईल आणि अंतिम ओव्हरला तर मग काही होऊ शकतो. आता प्रयत्न तोच आहे. नवीन खेळाडू आलाय, पाहूयात महेंद्र पागी. प्लेसमेंट यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह आणि आता अंतिम ओव्हर मध्ये हा सामना 6 ला 2. सन्माननीय महेंद्रजी महाले सरांचंही शुभागमन पुन्हा एकदा पाहायला भेटत आहे. आम्ही सरांचं करतात मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेहमीच आता जिथून मॅचेस चालू झालेत, पहिला दिवस, मग त्यामध्ये 2 ते 3 फेऱ्या आणि त्यानंतर अंतिमही दिवसामध्ये महाले सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. हे प्रेम आहे या आदिवासी चषकावरती, हे प्रेम आहे आमचे जानूजी हिरवे साहेबांवरती. नेहमीच त्यांना खांद्याला खांदा देऊन सहकार्य त्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे आजही ते उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता 6 ला करायच्या 2 धावा. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज येतोय. मयूर नवाळे आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. पाहूयात ती मोमेंट शिफ्ट होईल का, तो सामना शेवटच्या चरणीपर्यंत जाईल का. ओहो, आणि आता असं वाटतंय की विजयाची मोहरच लावली आहे या बॉलनं. चेंडूला मागे पाठवलाय, 5 लेगला चेंडू निघालाय. मेलेंगे 4, बेडा होगा पार आणि तो मॅच फिनिशिंग टचचा स्ट्रोक खेळलाय. 4च्या मदतीने सामना समाप्त. अभिनंदन लाखिवली बी टीम. हार्ड लक, टफ लक आपण देऊया त्या मॅचसाठी. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीमला. तिवरे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. जो उल्लेख आम्ही महाले सरांच्या बाबतीमध्ये केलाय तोच उल्लेख आम्ही तिवरे सरांच्या बाबतीमध्ये करत आहोत. जिथून सामने चालू झालेत तिथून त्यांची उपस्थिती भरपूर दिवसामध्ये आपण पाहिली. आजही अंतिम दिवसामध्ये आवर्जून